नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसायला सगळे हसायलाच पाहिजे मंडळी, कारण हसणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो देणारा हा एकमेव कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, आजकालची नवीन पिढी ना खूप हुशार झाली आहे. लहान लहान मुलांना खूप चांगले चांगले प्रश्न पडतात. आमच्या शेजारच्या एका छोट्या मुलानं बाबांना एक प्रश्न परवा दिवशी विचारला. छोटाच आहे, पहिलीतला. तो बाबांना म्हणाला, बाबा मला सांगा शासन व्यवस्था म्हणजे काय? बाबा म्हणाले, काय शासन व्यवस्था म्हणजे काय? अरे अजून तू इतका लहान आहेस, एवढे मोठे मोठे शब्द कशाला उच्चारतोस? नाही बाबा सांगा ना, शाळेमध्ये ना आम्हाला व्याख्या लिहून आणायला सांगितली नागरिक शास्त्रातली. मग बाबांमधला एक शिक्षक जागा झाला. बाबा म्हणाले, मी तुला सांगतो शासन व्यवस्था कशी असते, सिस्टीम कशी असते. आता आपल्या घरामध्ये सुद्धा एक सिस्टीम आहे, एक शासन व्यवस्था आहे. मी पैसे कमावतो म्हणजे मी झालो भांडवलदार. कोण झालो? भांडवलदार. आणलेले पैसे मी आईला देतो, आई त्याचा विनिमय करते, घर चालवते. ती झाली सरकारी यंत्रणा म्हणजे सिस्टीम. अच्छा, आई सिस्टीम. घरामध्ये एक छोटा लहान भाऊ आहे तुझा, तो पाळण्यामध्ये आहे, त्याला अजून चालता येत नाही, बोलता येत नाही. ती नवीन पिढी. नवीन पिढी. घरामध्ये आपला एक नोकर आहे राजाराम नावाचा, तो कामगार वर्ग. कामगार वर्ग. पप्पा मी कोण? तू सर्वसामान्य नागरिक. अच्छा पप्पा मग व्याख्या सांगा ना. हे बघ एवढं लक्षात ठेव, मी व्याख्या तुला उद्या शिकवतो, असं म्हणून बाबा निघून गेले. रात्र झाली. पाळण्यातला तो जो छोटा मुलगा होता तो रडायला लागला. नॅचरल प्रोसेस, त्यानं आपले कपडे ओले केलेले होते. हा छोटा मुलगा उठला, हा काय त्याला उचलून घेऊ शकत नाही, म्हणून तो आईला उठवायला गेला. आई झोपेतनं उठेच ना, ती डाराडूर घोरते. मग त्यानं सोडून दिला विषय, बाबांकडे जाऊयात. बाबांकडे गेला तर बाबा राजारामकडून आपलं डोकं दाबून घे, पाय दाबून घे, हे सगळं चालू होतं. तो म्हटला मरो. जाऊन तो झोपला. सकाळी उठल्या उठल्या बाबांनी दात घासता घासता विचारलं, काय कळली का शासन व्यवस्था? आज मी तुला व्याख्या शिकवणार आहे. पोरगा म्हटला, पप्पा मी स्वतःच तयार केली. तू स्वतःच तयार केली? अरे वा, ऐकव. शासन व्यवस्थेची व्याख्या इतकी सोपी आहे पप्पा. ज्या वेळेला भांडवलदार नोकरदारांना राबवून घेत असतात, त्यावेळेला नवीन पिढी मूलभूत सुविधांसाठी बोंबाबोंब करत असते, तेव्हा ही सिस्टीम मात्र गाढ झोपलेली असते आणि सगळ्याचा त्रास सहन करावा लागतो सर्वसामान्य नागरिकाला. म्हणजे सर्वसामान्य नागरिक हा फक्त आता काही चेष्टेचा आणि विनोदाचाच विषय राहिला आहे का? तर असं नाही आहे. खरं तर सर्वसामान्य नागरिकाच्या बोटावरती जेव्हा शाई लागते तेव्हा ही लोकशाही उभी राहते. लोकशाहीचा एवढा मोठा मेरू पर्वत ज्या एका बोटावरती उभा असतो ते बोट असतं सर्वसामान्य नागरिकाचं. आणि सध्याच्या समाज व्यवस्थेवर, आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करणारा एक नवा सिनेमा येतोय, ज्या सिनेमाचं नावच आहे नागरिक. तर मंडळी, या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका अभिनेत्याला ज्यांचा चेहरा प्रत्येक सामान्य रसिक प्रेक्षकाला स्वतःचा चेहरा वाटतो, असे असामान्य अभिनेते सचिन खेडेकर यांना. सर मनापासून स्वागत आमच्या थुकरटवाडीमध्ये. आम्ही खूप वाट बघत होतो की सचिन सर कधी येणार, सचिन सर कधी येणार. आणि आज या थुकरटवाडीचं स्वप्न पूर्ण झालं की सर आलेले आहेत. कसं वाटतं इकडे येऊन? वा, फारच छान वाटतंय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक चाहत्यांना भेटता येणार आहे. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. ह्या कार्यक्रमाच्या सगळ्या कास्टचा मी अगदी मनापासून चाहता आहे. म्हणजे मला एक किस्सा सांगायला आवडेल. माझा मुलगा 13 वर्षाचा धाकटा मुलगा आहे आणि त्याला मी असं म्हटलं की मी तुला इतकं सुट्टीला फिरायला घेऊन जातो, तू मला ना, तू पैसे कमवायला लागलास की मला एकदा हवाईला घेऊन जा. तर तो म्हणाला, हवाईचं जाऊ दे पण मला तुम्ही हवा येऊ द्या म्हणे. वा 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 वा. तर तुमचा एक नवीन सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाचं नाव आहे नागरिक. नागरिक हा आजच्या राजकारणावरती, आजच्या पत्रकारितेवरती, आजच्या भांडवलशाहीवरती भाष्य करणारा सिनेमा आहे. याच्यामध्ये आजची परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीतून आपण जातो. या सिनेमाचं नाव नागरिक अशासाठी आहे की हा सिनेमा अर्थात नागरिकांसाठी आहे. श्याम जगदाळे जे पात्र मी रंगवतोय ते पत्रकाराचं आहे. तो एक नागरिक नावाचं सदर लिहितो एका वृत्तपत्रामध्ये. तो सिनियर कॉरेस्पॉन्डंट आहे, शोध पत्रकारिता करतो. आणि या सिनेमामध्ये जो सत्याचा शोध आहे त्याच्या केंद्रस्थानी नागरिक आहे. सिनेमाची स्टारकास्ट पण तगडी आहे, त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे नागरिक सिनेमा पाहण्याची. मी सरांना आत्ता विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या. थँक्यू.
सर मी प्रत्येक वेळेला ना इकडे कोणी हिरोईन आली की तिला विचारत असतो आज मी कसा दिसतोय कसा दिसतोय. आज मी सचिन सरांनाच विचारतो सर कसा दिसतोय छान दिसतोय क्लास. मला लहानपणापासून ना सर अभिनेता तर व्हायचंच होतं पण त्याही आधी मला मॉडेल व्हायचं होतं. मला खूप वाटायचं की आपण असं रॅम्प वॉक वगैरे करूयात आपण मॉडेल व्हावं. सतत मी तो विनोद पण करायचो मॉडेल पण वाकणार नाही तरी मी मॉडेल नाही झालो सर. पण आता काय इकडे सगळ्या इच्छा पूर्ण करून घेत असतो. पण ज्यांच्याकडे बघून मला हे नेहमी वाटायचं त्या एका व्यक्तीला आता मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे ज्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. आणि या सिनेमामध्ये विकास पाटील ही राजकीय व्यक्तिरेखा ते साकारतायत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे मिलिंद सोमण यांना. अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत सर. आणि तो जो रॅम्प आम्ही बनवला होता सर त्याचे आज पैसे वसूल झाले. आम्ही कोणीच कधीच वापरला नव्हता पण ते मी आज तो वापरला त्यामुळे थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या सरांसाठी. थँक्यू. मला खूप इच्छा आहे की सरांनी मला रॅम्प वॉक शिकवावा सर. आणि तुमच्याकडून जर मला तो शिकता आला तर खूप मजा येईल सर. चला ना, इनफॅक्ट मी एकटाच काय सचिन सर सुद्धा जर थोडा वेळ चालले आमच्यासोबत तर फार मजा येईल सर. वा वा वा. पण खरंच मनापासून मिलिंद सरांचं या मंचावरती मी स्वागत करतो. नागरिक हा सिनेमा आलेला आहे आणि त्यामध्ये तुमची व्यक्तिरेखा सुद्धा खूप वेगळी आहे सगळ्यांना खुणावते. तर काय आहे ही भूमिका? मी एक पॉलिटिशियनचा रोल करतोय. विकास पाटील न्यू रायझिंग स्टार यंग ॲम्बिशियस. यंग आता वाटत नाही पण पिक्चरमध्ये वाटतो. पण जेव्हा म्हणतो की हे समाजात खूप वाईट चाललंय किंवा चांगलं चाललंय पण आपल्याला ते असं वाटलं पाहिजे की आपलं हे चांगलं आणि वाईटमध्ये कॉन्ट्रीब्युशन काय आहे. तर ते मेसेज आपल्याला फिल्ममधून मिळतं. मी आता विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या कॅफेत आमच्या सोबत बसा. थँक्यू. या सिनेमाची आणखीन एक खासियत आहे या सिनेमामधली गाणी आणि या सिनेमाचं संगीत. तर आता मी या मंचावरती एका मल्टीटास्किंग माणसाला आमंत्रित करणार आहे. मल्टीटास्किंग याच्यासाठी मी म्हणतोय कारण या सिनेमामध्ये त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. या सिनेमामध्ये त्यांनी संगीत दिलेलं आहे आणि या सिनेमामध्ये त्यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे. अतिशय मनापासून मी स्वागत करणार आहे शाहीर संभाजी भगत यांचं. जोरदार टाळ्या संभाजी सरांसाठी झाल्या पाहिजेत. सर मनापासून पुन्हा एकदा आमच्या या थुकरटवाडी गावात मी तुमचं स्वागत करतो. संगीत जे आहे ते तबी परेख असं आणखीन एक जोडी आहे ती माझ्यासोबत आहे. गाण्यांच्या चाली ज्या आहेत त्या मी केल्या आहेत आणि गायलंय एक गाणं सुखविंदर सिंग यांनी गायलेलं आहे आणि एक गाणं शंकर महादेवन यांनी गायलेलं आहे आणि सचिन खेडेकरांची कविता आणि मी असं तिघांनी आम्ही एक गाणं क्या बात आहे क्या बात. वा. या सिनेमाविषयी आणि संगीताविषयी आणखीन गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. संभाजी सरांना मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर सचिन सर या सिनेमामध्ये श्याम जगदाळे ही भूमिका करतायत आणि याच सिनेमात त्यांच्या पत्नीची भूमिका ज्या साकारतायत त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री देविका दबदरदार यांच्यासाठी. साधारणपणे अभिनेत्री आल्या की मी त्यांच्याशी थोडं गोड बोलण्याचा प्रयत्न करतो पण मी या येणार आहेत म्हटल्यानंतर घाबरलो होतो कारण आता एंट्रीला थोडंसं लागलं शाळा पिक्चरमधलं म्युझिक आणि ते पट्टी घेऊन जे काय फोडत असतात सगळ्या मुलांना तेच मला सतत आठवत होतं. म्हटलं येतानाच पट्टी घेऊन आलं तर केवढं तुझ्यासाठी नाही मी तुझी फॅन आहे त्यामुळे ते तुझ्यासाठी नाहीये पट्टी. क्या बात आहे क्या बात आहे.
नागरिक हा सिनेमा तुमचा आलेला आहे, तुमच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल? नागरिकमध्ये मी सचिनजींच्या बायकोचं काम केलं आहे. तर कुठल्याही साध्या मध्यमवर्गीय घरातली गृहिणी ती आहे, पण या गृहिणींमध्ये खूप ताकद असते आणि तीच ताकद तुम्हाला माझ्या या कॅरेक्टरमध्ये बघायला मिळेल. तिचा नवरा असेल, मुली असेल, जेव्हा जेव्हा ते काही कारणाने फ्रस्ट्रेट होतात, कोलॅप्स होतात, कधी हार मानतात, तर ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असते आणि म्हणते की आपण लढत राहिलं पाहिजे आणि सत्यासाठी लढणं हेच खरं आयुष्य आहे आणि ते करत राहिलं पाहिजे. वा, क्या बात आहे. तर या सिनेमातल्या एकूण प्रवासाविषयी मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. मी आत्ता तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर मी सुरुवात करणार आहे सचिन सरांपासून. सचिन सर, सगळ्यांनाच उत्सुकता आहे हे जाणून घेण्याची की काय आहे साधारण कथानक नागरिकचं. प्रत्येक वेळेला भूमिका निवडताना इच्छा अशी असते की आपल्यालाही काहीतरी म्हणता यावं नट म्हणून. प्रत्येक सिनेमामधनं आपण असं काहीतरी सांगावं ज्यांनी माणसं बदलावीत, जनमत बदलावं, त्यांनी व्यक्त व्हावं. जे दिनकर भोसले म्हणून शिवाजीराजेत झालं, जे आजचा दिवस माझामध्ये तो मुख्यमंत्री म्हणून झालं. ह्या सिनेमामध्ये श्याम जगदाळे ही जी मध्यवर्ती भूमिका आहे, ज्याच्या चेहऱ्यातनं आपल्याला हा सगळा सिनेमा दिसतो. प्रत्येक भूमिकेतनं काहीतरी सांगता यावं असं जे मी म्हणतो ते अशा करता की मला आता आणखीन एक सिनेमा करण्यात शून्य रस आहे. म्हणजे आता असं काहीतरी काम करता आलं पाहिजे की जे त्या नटाच्या नंतरसुद्धा राहील, लक्षात राहील. तो नट खरं तर लक्षात राहणार नाही, पण श्याम जगदाळे लक्षात राहील. पत्रकार ह्यातला महत्त्वाचा अशासाठी की पत्रकाराला आज सत्य परिस्थिती दिसलेली आहे, ती त्याला मांडायची आहे लोकांसमोर. पण कितीही म्हटलं की ह्यांना स्वातंत्र्य आहे, लेखनाचं स्वातंत्र्य आहे, तरीसुद्धा माणसांवरती त्यांच्यावरती दडपण आहे. मार्केटिंगचं आहे, सिनियर्सचं आहे, वाचकांना पचेल रुचेल अशा शब्दात ते मांडावं लागतं. हे सगळं करून जे सत्य तो मांडतो ते पूर्ण पोचलंय का याची अस्वस्थता त्याच्यात आहे. असा पत्रकार रंगवल्यानंतर असं वाटतं की ज्या गोष्टी त्यांनी राखून ठेवल्या त्या कधी वाचकांना कळल्याच नाहीत. म्हणजे आपल्याला नागरिकांना कळलेलं जे सत्य आहे ते अर्धच सत्य आहे किंवा पाव सत्य आहे, त्यांच्यापर्यंत सत्य परिस्थिती पोचलेलीच नाही आहे. म्हणून नागरिक शोध सत्याचा ते पुन्हा पुन्हा सांगत राहावं लागतं. म्हणून नागरिकसारखा सिनेमा सिंहासनाला होता तसा पुन्हा पुन्हा यावा लागतो. क्या बात, क्या बात. सचिन सर, तसं बघायला गेलं तर तुमचे सगळेच सिनेमे सुपर डुपर हिट आहेत. त्या सिनेमांचे आम्ही डायहार्ट फॅन आहोत सर. आणि आमचं हे जे गाव आहे, या गावात सुद्धा माझा एक भाऊ राहतो आणि तोही दिग्दर्शक आहे. तर सरांचा खूप हिट झालेला सिनेमा आहे काकस्पर्श. त्यानं त्याचा एक वेगळा सिनेमा बनवलेला आहे जो थोडासा तुम्हाला तुमच्या जवळचा वाटू शकतो. त्याचं नाव आहे शॉकस्पर्श. तर काय शॉकस्पर्श, तर बघूयात शॉकस्पर्श. तर या सिनेमाच्या सुरुवातीलाच भेटूयात या घरातल्या थोरल्या सुनबाईंना. झालं बाबा एकदाचं दळण दळून. अगं बाई, तुम्हा सर्वांच माझी ओळख करून दयावयाची दयावया केली की तिची दयाघनाची दया दरवाजा तोड दोची भाऊजी द्यावयाची. तेच म्हटलं. तुम्हा सर्वांच माझी ओळख करून द्यावयाची राहूनच गेली. मी या घरातली थोरली सून मेधा. माझा जन्म मे 10 झाला ना, म्हणून माझं नाव मेधा.
मेधा. अगं बाई हे आमचे हे म्हणजे सचिन खेडवळकर, पक्के कोकणस्थ आहेत हा. बायको हे काय करून राहिले बे? एवढी पुणेरी पगडी दिलीये, एवढ्या कपड्यांवर खर्च केलाय, हे बे काय करताय? आज तुमचं कॅरेक्टर कोकणी आहे, कोकणी. हा, आणि कोकणात बे चालत नाही. का नाही चालत? नाही मी म्हणतो का नाही चालत? हा, अरे आमच्या विदर्भात तुमचे आंबे चालतात, तर आमचं नुसतं बे चालत नाही तुम्हाला? नाही, मी बोलणार, मी वराडी बोलणार. गर्व आहे मला वराडी असण्याचा. गप्प बसा ना बे. म्हणजे जरा गप्पा बसा, आरडा ओरडा करू नका, नाहीतर आत्याबाई उठतील. कोण ओरडतंय? अरे तुमच्या अरे आत्याबाईची झोप मोड होते, कळत नाही का तुम्हाला? 2च मिनिटापूर्वी घेऊन झोपले होते ना. चूर्ण चूर्ण. अरे नुकतीच किक लागली होती, हे झोप लागली होती, हा तर ओरडायला लागले सिंगचे. हे हरी इकडे ये. हा, अरे त्या मुली बघण्याच्या कार्यक्रमाचं काय झालं रे? कोणासाठी बघताय मुली? आपलं शेंडेफळ. हा, हे आपलं केळफळ. कोण? अरे केळकर साठी नाही का पोरगी पाहिजे? भाऊजींसाठी. अरे गेलाय कुठे तो? रे तो शहरात गेला वकिली शिकण्यासाठी. आज रिझल्ट आहे त्याचा. अरे देवा, मला भीतीच वाटते. चुकून मेला पास वगैरे झाला तर? बाई घरल्या भरात असं अभद्र बोलू नका. कोणतरी पास झालाय का आपल्या खानदानात आतापर्यंत? आणि झालं असतं काय करणार आहेस तू? अभद्र बोलू नका तुम्ही. हे बघ, तो पास बीस झाला ना तर मी कुणाला तोंड दाखवायला राहणार नाही हो. दाखव पण नका तोंड, वास आहे तुमच्या तोंडाचा. शांत राहा आत्याबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी देवापुढे दिवा लावलाय. काही झालं तरी भाऊजी नापासच होणार. तुझ्या तोंडात चाकणा पडो. दादा दादा केळ्या दादा केळ्या दादा काय काय झालं बाळा? दादा अरे 5-20 नाही झालास? नाही दादा नाही, नापास झालो दादा. पावलास रे बाबा, पावलास. माझी सगळी इच्छा पूर्ण केलीस तू. आता याला एखादी नापास झालेली मुलगी बघितली ना की मी बसायला मोकळे. पूजेला रे पूजेला. चला आपल्याला त्यासाठी मुलगी बघायची. चला 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 रे चला. एकुलत्या एक मुलीचं लग्न करायचं म्हटलं की काळजामध्ये ठस्स होतं. मुलगीचं लग्न करायचं म्हटलं तर लोक चपला झिजवतात, पण मी इथं स्वतः झिजलोय. या 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 आली आली या या पाहुणे मंडळी आली. या 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 राम 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 राम. असू द्या असू द्या, तो हार घालेपर्यंत कंपोस्ट खत होईल त्याचं. जा पप्पांना बोलून घे पटकन. चल पप्पा, मीच पप्पा आहे. अगं बाई, मग मुलगी कुठे आहे?
पाळण्यात की फक्त तुमच्या विचारात? नाही नाही मुलगी आहे. तुम्ही बसून घ्या बसून घ्या. मी बोलवतो. बसून घ्या बसून घ्या. ग्लास धुवून घ्या बाबा. बेटा केतकी प्रिया, बेटा केतकी प्रिया. नाही दोघींना नका बोलू, जिला बघायला आलं तिलाच बोलू. नाही एकच आहे, लहानपणीची केतकी आणि मोठेपणीची प्रिया. हो हो मी पाहिलंय सिनेमात. लहानपणीच्या केतकीची मोठी झाल्यावरती प्रियाच होते. टाइमपास बघितला ना आपण. हो मी पण बघितलाय. टाइमपास करू नका, पुरीला बोलू आता पटकन. बेटा केतकी प्रिया. तुम्हारा नाम क्या है केतकी प्रिया? तसं केतकी प्रिया बा टेगावकर म्हणतात आणि शाळेत लाडाने आम्हास आयटम म्हणतात. म्हणजे मुलीला व्यवहार ज्ञान आहे तर. तुला गणिताबद्दल थोडं विचारू काय? मला सांग 5 पोते ज्वारी आणि 17 पोते गहू आणि 20 पोते तांदूळ आणि 22 पोते बाजरा बरोबर किती? खूप उंदीर. एवढं धान्य ठेवल्यावर उंदीरच होणार ना. वा वा अरे वा वा आपल्यासारखी डोक्यावर पडली रे. पावलास रे बाबा पावलास. मला मुलगी पसंत आहे. चला चला आम्हाला मुलगी पसंत आहे. दादा तुम्ही मला काहीच विचारत नाही आहात. तुला पसंत नाही का? पसंत नाही तर मग मी करतो. म्हणजे कॅन्सल करतो मी आता जाता ताबडतोब. तसं नाही. आम्हाला पसंत आहे. पसंत आहे ना? पटकन उभा राहा. हार घाला द्या. हार द्या पटकन. आता लगेच? लगेच म्हणजे काय 5 मिनिटाच्या स्किट मध्ये काय दुबईला जाऊन लग्न करणार आहेस तू? चल पटकन घ्या. नंतर नंतर करतो मी काहीतरी. हे घे तिकडे नवरदेव तिकडे. नवरदेव तिकडे. नवरदेव तिकडे. नंतर अंतरपाठ 5 मिनिट. अरे शिबाई किती मच्छर आहेत तुमच्या घरात. तुम्ही गप्पी मासे का नाही पाळत? पाळतो आम्ही, पण नलू आत्या चखणा म्हणून तळून खाऊन टाकतात त्यांना. त्यामुळे वरचेवर मला मलेरिया होत असतो. मी ना या मच्छरांचा बंदोबस्तच करते आता. अरे वा. उठा ना. जे झालं ते फार वाईट झालं. चला पिंड ठेवा. काव 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 काव. काय? नाही नाही केळकर काळजी करू नको.
तुझ्या बायकोची मी काळजी घेईन. तुला कोणी सांगितलं होतं शॉकच्या बॅटनी डास मारायला? त्या बॅटने माणूस मरत नाही, फक्त मच्छरच मरतात. अय्या, म्हणजे भाऊजी डास होते? तरी चार कानापोती सारखा गुणगुण करत होता तो. आल्या आल्या नवऱ्याला खाल्लास. तुमचा मुलगाच फॉल्टी पीस आहे. मी नुसतं टुचुक केलं तर पुचुक झाला. आता बाई सोड तिला. नाही आता बाई सोड तिला. नाही. आता बाई सोड तिला. नाही. ठीक आहे, तुझी बाटलीच लपून ठेवतो. नाही नाही, सोडलं बाबा. तू काळजी करू नको, मी काळजी घेईन तुझी. थँक्यू शक्तिमान. हॅलो. हा, उपाध्याय मांगले येत आहेत. छे 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 छे. घरात एक माणूस गेलाय आणि हे रोमांटिक म्युझिक लावताय. बहुत याराना लगताय. ते काय नाही, हिची दाढी झालीच पाहिजे. हिचं मुंडन झालंच पाहिजे. का? का म्हणजे गावात मी एकटाच टकला राहू का? अरे मग तू एकटा टकलाय तर अख्ख्या गावाचं मुंडन करत फिरशील का? हे काय नाही, तिचं मुंडन मीच करणार. मांगले सोड तिला. मांगले सोड तिला. मांगले सोड तिला. मांगले सोड तिला. मांजरेकर सरांना नाव सांगीन. सोडलं. हा, तू काळजी करू नको, मी काळजी घेईन तुझी. थँक्यू शक्तिमान. हे सगळं पाहण्याआधी मी मेले का नाही? ते काही नाही. आणा ती बॅट इथे. तारा, 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 मला सोडून गेलीस काय? तुझी शेवटची इच्छा मी हिच्याशी लग्न करावं? कळलंय तारा, उठू नकोस. बघ, आता सगळ्यांची इच्छा आहे की आपण लग्न करायचं. आपण लग्न केलंच पाहिजे आता. अरे हा कावळा, तिच्या यायला मार त्याला. कुठे आहे तो? आता मी हाकलला त्या कावळ्याला. आमचं लग्न होऊन राहिलं तू कावळ्यामध्ये. काळजी करू नकोस, मी आहे. अरे केळकर, तू कावळा बघून आलास? काय रे दादा, माझ्या मांग ही लपरी तुझी. अरे तू म्हणला होता हिची काळजी घेईन, तर तू हिच्या संगती लगीन करायला निघाला. मला लगीन करावं पाहिजे, की बाटे गावकर पाहिजे. अरे आता मी तुम्हाला स्वारणार नाही. मी हा शॉक खाऊन मेलो. आता मी तुम्हाला सगळ्यांना देणार शॉक स्पर्श. आता तुम्ही मिळाला शॉक मला सचिन सरांना विचारायचंय घाबरून की कसा वाटला हा शॉक स्पर्श? नाही, खूप मजा आली. मी ह्याचं विडंबन खरं तर नाही पाहू शकत, पण मी खूप एन्जॉय केलं. फारच छान. अप्रतिम भरत. मिलिंद सर, आता मला तुमच्याकडे यायचंय. माझा प्रश्न असा आहे की मॉडेलिंग या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळालात? ॲक्च्युली जेव्हा मी मॉडेलिंगची सुरुवात केली तेव्हा मला हे सुद्धा माहीत नव्हतं की मॉडेलिंग एक प्रोफेशन आहे. अच्छा. की त्याच्या मॉडेलिंग करून पैसे मिळवू शकतो कोणी. कारण माझं बॅकग्राऊंड तसं वेगळं होतं. आय वॉज म्हणजे माझा संपूर्ण फोकस स्पोर्ट्समध्ये होतं. मी इंडियन स्विमिंग टीममध्ये होतो, तर स्विमिंगमध्येच माझं एकदम लक्ष होतं. आणि मी इंजिनिअरिंग शिकत होतो तेव्हा. आणि माझी जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ती सुद्धा कम्प्लिटली अकॅडमिक आहे. चारी माझे आजी आजोबा डॉक्टर होते. क्या बात. आई बायोकेमिस्ट्री शिकवायची, बाबा सायंटिस्ट होते. तर मीडिया आणि ग्लॅमर आणि ह्याच्यात कुठेच काही कनेक्शन नव्हतं. तर कोणी असं येऊन विचारलं एक दिवस की आम्हाला फोटो काढायचेत तुमचे. म्हटलं कशासाठी? तर म्हणे आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करू
तर म्हणलं ठीक आहे, ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही पाहिली होती. तर म्हणलं ठीक आहे, मग कसं काय करायचं? ते म्हणलं आम्ही पैसे देऊ तुम्हाला फोटो काढायचे. म्हटलं फोटो काढायचे पैसे देणार? तर म्हणलं हो. तुम्ही म्हटलं किती देणार? तुम्ही करता नाही असं. तर मागच्या वेळेला किती दिले होते तुम्ही? तर ते म्हणाले आम्ही 35,000 रुपये दिले. हे कधीचं? 88 साली. 88 साली. असे 2-3 शर्ट बदलायचे, 1-2 तास लागणार. म्हटलं 1-2 तास लागणार, तुम्ही त्याला 35,000 रुपये दिलेत? तर म्हणलं हो. तर मी म्हटलं मला 50,000 द्या. मला माहिती पण नाही किती शून्य काय. ते म्हणलं 35, म्हणलं 50. तर बरं चालेल. म्हटलं हे काय म्हणजे एका कोपऱ्यात उभं राहायला 50,000 रुपये. तर केलं आणि तसं चालू झालं. म्हणजे इट वॉज फॉर द मनी बेसिकली. पण एक म्हणजे मला त्याच्यात आवड अशी होती की इट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट वर्ल्ड, की ती दुनियाच वेगळी होती. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. क्या बात आहे. देविकाजी, आता तुमच्याकडे मी येणार आहे. मी असं ऐकलं की या सिनेमात कोणीच मेकअप केलेला नाहीये आणि अभिनेत्री म्हटल्यानंतर खरं तर मेकअपशी फार जवळचा संबंध असतो. तर तुमचा कसा अनुभव होता मग? काहीही आम्ही केलेलं नाही, म्हणजे केसांचं सुद्धा काही नव्हतं. म्हणजे माझ्या आसपास मेकअपमन, हेअर ड्रेसर असं कुणीही अख्ख्या सिनेमाच्या शूटिंगवर कधीही नव्हतं. त्या म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, या सिनेमाच्या निमित्तानं अभिनेत्यांचा खरा चेहरा आम्हाला कळेल. वेल सेड. सचिन सर, आता पुन्हा एकदा मला तुमच्याकडे यायचंय. या सिनेमामध्ये सर एक छान कविता पण आहे तुमची, नागरिक सिनेमात, असं मी ऐकलेलं. मला कविता म्हणण्याचा अर्थात फार नाद आहे. हो, आणि आम्हाला तुमच्या आवाजात ऐकण्याचा नाद आहे. आणि अनेक कवी माझे मित्र आहेत. आणि आज म्हणजे मला जर म्हणावीशी वाटत असेल कुठली कविता तर ती विंदा करंदीकरांची. आपल्याकडे 1950 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या भारतात आणि 1952 साली विंदा करंदीकरांनी ही कविता लिहिली आहे. 52 साल ते आज 2015, परिस्थिती फारशी बदललेली नाही. त्या कवितेचं शीर्षक आहे सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के, कोणी कच्चे, कोणी पक्के, सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. अरे तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के, जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्यांची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार. मंद घोडा अंध स्वार. यांच्या लाथा त्यांचे बुक्के, सब घोडे 12%. सर, आज तुम्ही इथे आलेला आहात आणि माझ्या तुकरटवाडी गावातल्या काही लोकांना तुम्ही भेटलात. पण आणखीन एक गृहस्थ आहेत सर, ते ना खूप इन्स्पायर झाले तुमच्या जाहिराती बघून. आता सरांनी जाहिराती केलेल्या आहेत, तुम्ही जाहिरातींमध्ये काम करता, तर त्यांना सुद्धा एक जाहिरात बनवायची आहे. अरे बाप रे बाप. सर मी गणेश भारतपूर, मी डायरेक्टर आहे सर. मी सर मला ना एक क्युरियोसिटी आहे तुमच्याबद्दल. जस्ट म्हणजे राग म्हणू नका म्हणून मी विचारतो, तुम्हाला लहानपणापासूनच असं मुख्यमंत्री व्हायचं अशी हौस होती का? नाही हा म्हणजे असं का? नाही का म्हणजे त्यांची किती चित्रपट बघितला, म्हणजे शिक्षणाचा आईचा घोळा असू दे, नंतर तो अजाना असू दे, नंतर शॅडो असू दे, नंतर हा आपला आजचा दिवस माझा. सगळं तुम्ही मुख्यमंत्र्याची भूमिका केली सर, आहे ना? नाही नाही, काय झालं सर, एकदा मध्यंतरी काय झालं, तुमच्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू आम्ही ऐकला होता टीव्हीवरती. ते त्यांचं म्हणणं असं की त्यांना खूप मुख्यमंत्री व्हायची हौस आहे आणि त्या हौसेपोटी कधी कधी ते घरी यायच्या ऐवजी मंत्रालयात जातात. असं काही नाही ना? असं काही नाही. अरे बाप रे बाप.
मिलिंदजी सोमन सर, क्या बात आहे सर. वा 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 वा. आज म्हणजे धन्य झाले आमचे डोळे तुम्हाला या म्हणजे मंचकावर बघून. म्हणजे बघा, साक्षात शेखर सोमन यांचे बंधू मिलिंद सोमन या ठिकाणी आलेले आहेत. कोण? हे वेगवेगळे आहे का ते? हे वेगळे सर. सर तुम्ही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव आहे ना सर? जोरदार टाळ्या एकदा सरांसाठी. धावण्यासाठी येतो. क्या बात आहे सर. म्हणजे धावण्यासाठी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव आहे सर. क्या बात आहे सर. म्हणजे सर 30 दिवसात 1,500 किलोमीटर धावलेले आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे सर. आणि मग ते कसं करतात ते लिम्का? म्हणजे पूर्ण बॉटल देतात का अर्धी 300 ml? मी पितच नाही लिम्का. नाही ना सर. बघा, नाही बरोबर आहे सर, त्यागी माणूस आहे. पण सर तुम्हाला सांगतो, तुमचा रेकॉर्ड मी तोडला सर. हा मी 15 दिवसात तेवढं धावलो. कसं काय? कुत्रेच मागा लागलो ते यार. इतके कुत्रे मागा लागले सर, तुम्हाला सांगतो. 16व्या दिवशी मी थांबलो आणि मी म्हणलं ओके मी हारलो. मग 3 इंजेक्शन घेतले पोटात. मग तेव्हा संपलं सर सगळं काय. सर तुम्ही म्हणजे चप्पल न घालता धावता, बरोबर आहे का? हो. हा बघा, म्हणूनच तुमच्या धावण्यात एक प्रकारची चप्पलता आहे सर. आपलं चपळता आहे सर धावण्याची. पण सर असू द्या, म्हणजे तुम्ही चप्पल न खाता. पण माझं काय म्हणणं आहे सर, आता समजा नागरिकचे पूर्ण पेमेंट भेटलं ना, ते एक चप्पल घेऊनच टाका सर. ते तर प्रोड्युसरला सांगायला पाहिजे. मी सांगणार त्यांना. तुमच्यावर ना एक फिल्म व्हायला पाहिजे होती सर. म्हणजे भाग मिल्खा भाग टाईप. मी टायटल ठरवलेलं आहे सर पिक्चरचं. पळ मिल्या पळ. हे मराठी झालं. हे जर मालवणी डब केलं तर पळ मेल्या पळ असं. एक रिक्वेस्ट सर, आमचा पण फायदा झाला पाहिजे सर. एक ऍड शूट करायची तुमच्यासोबत सर. शॅम्पूचा प्रॉडक्ट आहे सर आमचं. हे बघ, तुम्ही असं उभं राहून असं म्हणायचं सर, गळणारे केस तुमच्यावाली समस्या आहे का? काय? गळणारे केस तुमच्यावाली समस्या आहे का? त्यामुळे आयटम तुम्हाला लाईन देत नाही आहे का? त्यामुळे तुमची जिंदगी बर्बाद होईल आहे का? म्हणूनच वापरा गोरिला शॅम्पू. वापरा शॅम्पू गोरिला, पटवा चिकण्या छोरीला. सिंपल आहे सर. फक्त याच्यात तुमची को आर्टिस्ट आहे गोरिला. आना पडकन. कम प्रिन्सेस कम. शाबास शाबास. सर ट्रेन आहे सर, घाबरू नका. ट्रेन आहे. ट्रेन. एकदम एकदम. हाय हाय, गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. हाय. सर ते अनोळखी माणसाला नाही मारत. अच्छा. हा, ओळखीचाच बदला घेते सर. हा हा सर ते हा हा म्हणजे वाक्य सर, गळणारे केस तुमच्यावाली समस्या आहे का? बघा. हा 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 सर, गळणारे केस तुमच्यावाली समस्या आहे काय? तुमच्यावाली समस्या आहे का? यस सर, क्या बात आहे सर. आणि त्याच्यामुळे आयटम तुम्हाला लाईन देत नाही आहे का? आयटम तुम्हाला लाईन देत नाही आहे काय? आणि याच्यामुळे तुम्ही तुमचं खानदान बर्बाद हो, तुमची जिंदगी बर्बाद व्हायला आहे का? याच्यामुळे तुमची जिंदगी बर्बाद व्हायला आहे का? आणि यामुळे तुमची जिंदगी बर्बाद होईल आहे काय? शाबास. म्हणून म्हणतो व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. I love you. बस एक शेवटची लाईन सर. म्हणून म्हणतो की वापरा शॅम्पू गोरीला आणि पटवा चिकण्या पोरीला. म्हणून म्हणतो वापरा शॅम्पू गोरीला आणि पटवा चिकण्या पोरीला. काम 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 करायला काम. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमाच्या दिग्दर्शकांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जयप्रद देसाई यांच्यासाठी. सर, मनापासून आमच्या या मंचावरती तुमचं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. दिग्दर्शकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, जो या मंचाचा रिवाज आहे आणि प्रत्येक दिग्दर्शकांना आम्ही हा प्रश्न विचारतो. तो प्रश्न विचारतोय मी तुम्हाला की नागरिक सिनेमा रसिक प्रेक्षकांनी का पाहावा? तुमचे सर्वात आवडते कलाकार तर आहेतच, पण त्याचप्रमाणे जसं आता आपण हसून हसून स्वतःचं मनोरंजन करतोय, तसं मनोरंजन हा फार व्यापक शब्द आहे.
मनोरंजनाची जर व्याख्या कोणी केली तर कुठच्या तरी गोष्टीचा थरार अनुभवणं, तो रोमांच अनुभवणं हे सुद्धा मनोरंजन आहे. तर मला वाटतं नागरिक हा तुम्हाला खिळवून ठेवेल, पण ते करता करता तो तुम्हाला अस्वस्थ करेल, थोडंसं विचार करायला लावेल. घरी जाताना सुद्धा तुम्ही काहीतरी घरी घेऊन जाल त्या सिनेमातनं. एवढी माझी तुम्हाला गॅरंटी. क्या बात आहे. पुन्हा एकदा या मंचातर्फे नागरिक या सिनेमाला खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. संभाजी सर इथे आलेत म्हटल्यानंतर आमचा मंच आता आतुर झालाय की संभाजी सरांकडून काहीतरी आम्हाला ऐकायचं आहे. हे गाणं जे आहे सिनेमामध्ये आहे, याला म्युझिक सिनेमामध्ये नाही आहे, असंच गायलेलं आहे. आता आपण देशामध्ये बघतो की सगळीकडे ज्या दंगली होतात तर त्या दंगली मी खूप बघितलेल्या आहेत. आणि दंगलीनंतर मी अनेक ठिकाणी गेलो झोपडपट्ट्यांमध्ये, आणि त्यावेळेला मी बघितलं की दंगलींकडे बघण्याचा पुरुषांचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे, आणि स्त्रिया खूप वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघतात. पुरुष हिंदू मुसलमान असं बघतात, पण स्त्रियांना विचारलं की इकडे काय झालं तर ते म्हणतात की खूप माणसं मेली. ह्याच्याच नजरेतून मला कळलं की दंगलीमध्ये कुणी हिंदू मरत नाही, कुणी मुसलमान मरत नाही, खरं तर माणसं मरतात. आणि मग हे गाणं लिहिलेलं आहे. वा वा, जोरदार काय झाला पाहिजेत संभाजी सरांसाठी. या मंचातर्फे SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना पुन्हा पुन्हा हसवण्यासाठी आम्ही येणारच आहोत. भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.